to our channel SVS Institute of Pharmacy Mungsi. My name is Harshada from first year D Farm. Subject name is Social Pharmacy. Today we are going to learn about awareness of tuberculosis. So let's start. Tuberculosis TB is a disease caused by the bacteria Mycobacterium tuberculosis. ट्युबरक्लोसिस हा असा डिसीज आहे जो की मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस ह्या बॅक्टेरियामुळे होतो. ट्युबरक्लोसिस इज मोस्ट कॉमनली असोसिएटेड विथ द लंग्स. ट्युबरक्लोसिस हा कॉमनली लंग्सशी संबंधित डिसीज आहे. ऑल्दो इट कॅन ऑल्सो अफेक्ट अदर बॉडी ऑर्गन. तरीही तो बॉडीच्या अदर ऑर्गन्सलाही अफेक्ट करू शकतो. It spread from person to person through the air when person with tuberculosis cough, sneeze or otherwise transmit respiratory fluid through the air. एखाद्या व्यक्तीला जर ट्युबरक्लोसिस झालेला असेल आणि त्या व्यक्तीला जर शिंक आली, खोकला आला आणि त्यातून जे रेस्पिरेटरी फ्लूइड एअरमध्ये ट्रान्समिट झालेले असतील आणि ती एअर जर दुसऱ्या पर्सनने इनहेल केली तर त्या व्यक्तीलाही ट्युबरक्लोसिस होऊ शकतो. इट इज अ डिसीज दॅट विथ करेक्ट ट्रीटमेंट कॅन बी क्युअर. ट्युबरक्लोसिस हा असा डिसीज आहे जो की योग्य ट्रीटमेंटने क्युअर होऊ शकतो. 1/4 ऑफ द वर्ल्ड ट्युबरक्लोसिस केसेस आर इन इंडिया. वर्ल्डमध्ये 1/4 ट्युबरक्लोसिसचे केसेस इंडियामध्ये आहेत. मोड ऑफ ट्रान्समिशन. TB is transmitted when a person with active tuberculosis in their lungs cough or sneeze and the ejected droplet containing TB bacteria are inhaled. ट्युबरक्लोसिसचा प्रसार होतो जेव्हा त्याच्या लंग्समध्ये ॲक्टिव्ह ट्युबरक्लोसिस असलेल्या पर्सनला खोकला किंवा शिंक येते आणि TBचे बॅक्टेरिया असलेले बाहेर टाकलेले ड्रॉपलेट्स इतर कोणीतरी इनहेल करतात. द इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड पीपल ॲट हाय रिस्क ऑफ गेटिंग इन्फेक्टेड विथ TB. इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड पीपल एक्झाम्पल HIV पेशंट्सला TBचे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. द अदर फॅक्टर दॅट कॅन इन्क्रीज द ससेप्टिबिलिटी टूवर्ड TB इन्फेक्शन आर first tobacco use, second malnutrition, third alcoholism. Symptoms of TB: a cough that has lasted more than 2 weeks and occasionally bring of phlegm and blood. Second, breathlessness which is usually minor at first but worsen over time. Third, lack of appetite and weight loss. Third, a high temperature of 38 degrees Celsius and 100 degrees Fahrenheit or above. Fifth, extreme tiredness or fatigue. Sixth, night sweat. Seventh, chest pain, etc. Treatment of TB. The diagnosis and treatment of individual who are smear positive for treatment. Microorganism is a top priority. TBचे मायक्रोऑर्गॅनिझमसाठी स्मेअर पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीची डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट हे सर्वोच्च प्राधान्य आहे. To guarantee proper treatment and cure of TB patient, full adherence to the DOTS plan or WHO recommended TB control strategy is critical. TBच्या पेशंटवर योग्य ट्रीटमेंट आणि बरे होण्याची हमी देण्यासाठी डॉट्स योजनेचे पूर्ण पालन करणे WHOने शिफारस केलेली TB कंट्रोल स्ट्रॅटेजी महत्त्वाची आहे. There are primarily 3 types of regimens. Category first, new smear positive pulmonary cases. Category second, retreated cases. Category third, smear negative pulmonary or extrapulmonary cases. Multi-drug resistance TB, MDR-TB. MDR-TB is a type of drug-resistant tuberculosis caused by bacteria that are resistant to at least आयोनायझिन अँड रिफाप्सिन, द 2 मोस्ट पॉवरफुल अँटी-TB ड्रग्स. MDR-TB हा एक प्रकारचा ड्रग रेझिस्टन्स ट्युबरक्लोसिस आहे जो की बॅक्टेरियामुळे होतो, जो कमीत कमी आयोनायझिन अँड रिफाप्सिन या 2 मोस्ट पॉवरफुल अँटी-TB ड्रग्सला प्रतिरोधक असतो. डॉट्स प्लस इज अ सेकंड लाईन अँटी-TB ट्रीटमेंट डेव्हलप टू क्युअर MDR-TB. This is necessary in location where MDR-TB has emerged as a result of earlier TB control program that were ineffective. डॉट प्लसला विकसित केले गेलेले किंवा MDR-TB करणारे सेकंड लाईन TB ट्रीटमेंट आहे. ज्या ठिकाणी MDR-TB पूर्वीच्या TB कंट्रोल प्रोग्रामच्या परिणाम म्हणून उदयास आले आहे त्या ठिकाणी हे आवश्यक आहे जे इन्फेक्टिव्ह आहे. प्रिव्हेन्शन ऑफ TB. पेशंट मस्ट बी डायग्नोसेड ॲज सून ॲज पॉसिबल अँड ट्रीटेड अप्रोप्रिएटली. पेशंटला शक्य तितक्या लवकर निदान झाले पाहिजे आणि योग्य ट्रीटमेंट केली पाहिजे. कवर द माउथ व्हाईल लाफिंग, स्नीझिंग ऑर कफिंग ड्युरिंग द फर्स्ट वीक ऑफ ट्रीटमेंट. वेअर सर्जिकल मास्क व्हेन पीपल आर अराउंडेड. हसताना, खोकलताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवायला हवा.
उपचारांच्या पहिल्या काही दिवसात तोंडावर सर्जिकल मास्कचा यूज करायला हवा. इन दिस पॅन्डेमिक एरिया इम्प्लिमेंट डॉट्स अ TB कंट्रोल प्रोग्राम. पॅन्डेमिक क्षेत्रात डॉट्स हा TB नियंत्रण धोरण कार्यक्रम राबवण्यात येतो. रोल ऑफ फार्मासिस्ट इन प्रिव्हेन्शन ऑफ ट्युबरक्लोसिस. Pharmacists can play important role in vaccination program by counseling people regarding getting themselves vaccinated with BCG vaccine and proper follow-up. BCG व्हॅक्सिन आणि योग्य काउन्सिलिंग करून व्हॅक्सिनेशन करून घेण्याबाबत लोकांना समुपदेशन करून फार्मासिस्ट व्हॅक्सिनेशन प्रोग्राममध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रोव्हाइड ड्रग रिलेटेड इन्फॉर्मेशन अँड काउन्सिलिंग टू द पेशंट अँड हेल्थकेअर प्रोफेशन्स. पेशंट आणि हेल्थकेअर प्रोफेशन्सला ड्रग रिलेटेड माहिती देणे आणि त्यांना समुपदेशन करणे. एज्युकेटिंग द हेल्थकेअर प्रोफेशनल्स लाईक डॉक्टर अबाउट द इश्यू रिलेटेड टू द यूज ड्रग प्रोसेस. प्रक्रियेशी संबंधित समस्यांबद्दल डॉक्टरांसारख्या हेल्थकेअर प्रोफेशन्सला एज्युकेट करणे. फार्मासिस्ट कॅन हेल्प प्रिव्हेंट मेडिकल एरर बाय इंक्रीजिंग पेशंट्स हेल्थ लिटरसी. फार्मासिस्ट पेशंटची हेल्थ लिटरसी वाढवून वैद्यकीय त्रुटी टाळण्यास हेल्प करतात. फार्मासिस्ट कॅन ऑल्सो एज्युकेट द पीपल अबाउट द हार्मफुल इफेक्ट ऑफ स्मोकिंग अँड इंक्रीज द रिस्क ऑफ रेस्पिरेटरी डिसीज इन द स्मोकर्स. फार्मासिस्ट लोकांना स्मोकिंगच्या हार्मफुल प्रभावांबद्दल एज्युकेट करतात आणि स्मोकर्समध्ये रेस्पिरेटरी डिसीज वाढू शकतात याची माहिती देतात. ओके, थँक्यू.